आपल्या मागण्या या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधवांच्या माध्यमातून होत आहे। कुठल्याही पद्धतीची अनुचित घटना घडणार नाही यासाठी सुद्धा सर्व प्रशिक्षणार्थी बांधव अतिशय संयमानं, संवेदनशीलतेनं, विनम्रतेनं आणि सविनयपणे आपल्या मागण्या या ठिकाणी राज्य शासनाकडे मागत आहेत। आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब, आदरणीय लोकनेते चाकूरकर साहेब या ठिकाणी पोलीस प्रशासनाला भेटायला चाललेले आहेत। त्यात खूप मोठी संख्या या ठिकाणी पोलीस प्रशासनाला पाहायला मिळत आहे। त्यांना असं वाटलं नसेल की एवढे प्रशिक्षणार्थी बांधव त्या ठिकाणी उपस्थित होतील, परंतु खूप मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी बांधव आहेत। तर दादा, काय तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आलेले आहेत, काय मागण्या तुमच्या एकंदरीत आहेत? नमस्कार सर, या गुर्जन चॅनलच्या माध्यमातून आपल्या काय करूया आपण थोडं प्रशासनासोबत काय बोलणं होते तेवढं बघत। या ठिकाणी पोलीस प्रशासन त्या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो। पोलीस प्रशासन खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे। प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मागण्या त्या ठिकाणी व्हायला पाहिजे याच्यासाठी ते प्रयत्न करत आहे। प्रशिक्षणार्थी बांधव शांततेच्या मार्गाने आपला मार्ग या ठिकाणी सुकर व्हावा यासाठी पोलीस प्रशासनासोबत आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब, विविध राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रशिक्षणार्थ्यांचा खूप मोठा जबाबदार या ठिकाणी बघलेला, जिकडे बघाल तिकडे फक्त तुम्हाला प्रशिक्षणार्थी दिसतील। माझ्या मागे काही महिला प्रशिक्षणार्थी बांधव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहेत। अनेक जिल्ह्यामधून प्रशिक्षणार्थी जिकडे बघावं तिकडे सध्या या क्रांती चौकामध्ये आपल्याला फक्त प्रशिक्षणार्थी दिसत आहेत। बघा, माझ्याकडे कुतूहलानं बघताना आपले काही प्रशिक्षणार्थी आहेत। या ठिकाणी यांच्या टोपीवरती खूप छान लिहिलं आहे, बरोबर। ही शासनाने टोपीच आपल्याला घातलेली आहे का नाही? तुम्हाला अशी शासनाने टोपीच घातली निवडणुकीच्या पूर्वी, काय भावना आहे तुमची एकंदरीत? भावना तीव्र आहे सर, भावना तीव्र आहेत। आता ते तीव्र भावना शासनापर्यंत संवैधानिक पद्धतीने पोहोचवण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करत आहात। खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, जे घरी बसून कमेंट करून इंस्टाग्रामवर, फेसबुकवरती पोस्ट शेअर करत स्वतःचा रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करून राहिले। अशा आमच्या लाडक्या प्रशिक्षणार्थी बांधवांना काय सांगाल? त्यांनी घरी बसून कमेंट नाही करायला पाहिजे सर, प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे। जेवढा जास्त त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला तितकंच आपण शासन दरम्यान आपण मागणी पूर्ण करू शकतो। बरोबर। बघा, या टोपीवरती लिहिलेलं आहे, तुम्ही सुद्धा वाचू शकता। कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्या, अशा पद्धतीची मागणी या प्रशिक्षणार्थी बांधवांची आहे। संवैधानिक पद्धतीने अतिशय शांत पद्धतीने हा मोर्चा या ठिकाणी आपल्याला निघताना दिसतोय। सर, आपण सुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये कार्यरत होतात। एकंदरीत किती आज म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय, काय भावना आहेत आपल्या एक या आंदोलनाचे आयोजक म्हणून? इथून आम्ही जो मोर्चा काढणार आहे त्यामध्ये आम्हाला खूप जास्त पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटलेला आहे सगळ्यांकडून, आणि आम्ही नक्कीच आमचा GR आपण नवीन काहीतरी काढून सक्सेसफुल होऊ याच्यामध्ये। एकंदरीत तुम्हाला अपेक्षा होती का इतक्या मोठ्या संख्येनं प्रशिक्षण? नाही, इतक्या मोठ्या संख्येने येतील इतका आम्हाला अपेक्षा नव्हती, पण त्याच्यापेक्षा जास्त जण आलेले आहेत, त्यामुळे आम्हाला खूप जास्त हे भेटत आहे याच्यामध्ये प्रशिक्षण। आपल्या प्रशासनाचं सहकार्य कशा पद्धतीने लाभत आहे? प्रशासन सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य करत आहे। आता थोड्याच वेळात इथून मोर्चा निघणार आहे, त्यामुळे काहीच अडचण नाही। पोलीस बांधवांचे नेमकं काय म्हणणं आहे एकंदरीत? पोलीस बांधवांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्यांना 7 दिवसापूर्वी आम्ही त्यांना हे दिलं होतं, निवेदन दिलं होतं, तर त्यांनी अजून आम्हाला ते दिलेलं नाही आहे परमिशन, तरी पण ते आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा करतोय। हो, बरोबर। या ठिकाणी जे आता प्रशिक्षणार्थी बांधव घरी राहूनच कमेंट खेळून रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करताय, त्यांना काय म्हणाल? त्यांना एकच म्हणेल की आपण एकट्यासाठी नसून सगळ्यांसाठीच करतोय, त्यामुळे सगळ्यांनी यायला पाहिजे होतं, तरी पण आम्हाला भरपूर रिस्पॉन्स भेटलेला आहे, त्यामुळे काहीच अडचण नाही। हे दादा आहेत, आपल्याला काल रात्री सुद्धा यांनी नियोजनाबद्दल सर्व माहिती दिली होती की कोणत्या ठिकाणाहून आंदोलन सुरू होणार आहे, कुठपर्यंत ते पोहोचणार आहे। या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव आहेत, म्हणजे माझा कॅमेरा अतिशय साधा पडला त्या दृष्टिकोनातून, नाही तर अन्यथा तुम्हाला झूम करून जर दाखवलं असतं तर ते खूप मोठं असेल। परंतु या सगळ्या विद्यार्थ्यांचं प्रेरणास्थान मी तुम्हाला दाखवू इच्छितो। विश्ववंदे छत्रपती शिवराय, बोला छत्रपती शिवाजी महाराज की। पोलीस प्रशासनासोबत या ठिकाणी आपले प्रशिक्षणार्थी बांधव आणि लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब संवाद साधत आहेत। ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं, अगदी त्याच पद्धतीनं मला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे, माझे अस्तित्व निर्माण झालं पाहिजे, या हेतून काला चष्मा जस्ता आहे गोरे मुकडे पे असे आपले गोरे भारी प्रशिक्षणार्थी बांधव आहेत। यांचं सुद्धा LAGN राहिलेलं आहे, झालं काय? नाही, राहिलं ना? काय भावना आहे तुमच्या एकंदरीत? नक्कीच
छत्रपती फुले शाहू